नवी मुंबईत शिवरायांच्या स्मारकावरून राजकारण तापलं। मनसेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन। 2 दिवसात स्मारकाचं अनावरण करण्याचा प्रशासनाला इशारा। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुकांकडून अर्ज दाखल। अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। त्यात गिरीश महाजनांनी 100+ नारा दिल्यानं भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यात निवडणुकीच्या 11 क्षेत्रात गैरप्रकार रोखण्यासाठी 142 पथकं स्थापन। निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी। डोंगराळ गावातील चिमुकली अत्याचार प्रकरणी उद्या मालेगाव बंदची हाक। शहरातील रामसेतू पुलावरून निघणार जनआक्रोश मोर्चा। मुलुंड पूर्वेकडे नवीन कबूतरखाना सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका। जुन्या ऐरोली मुलुंड चेकनाका परिसरातील खाडीजवळ कबूतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगोना धोका, याचिकेमध्ये दावा। गोरेगाव रेल्वे स्टेशन बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांच्या 2 टोळींमध्ये तुफान हाणामारी। या घटनेत एकाचा जागीच मृत्यू। गोरेगाव पोलिसांकडून 3 अटक। मात्र अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक। अहिल्यानगरच्या कोपरगाव राहता संगमनेर नंतर आता शिर्डीतल्या काही भागात बिबट्याचा मुक्त संचार। शिर्डी शहरातील माऊलीनगर भागातही बिबट्याचा मुक्त संचार। खुलेआम फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सिंधुदुर्गातनं ओंकार हत्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। वन विभागाचे कर्मचारीच ओंकार हत्तीला मानवी वस्तीत आणत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा। ओंकार हत्ती शांत, मात्र वनतारात नेण्यासाठी तो आजारी आणि आक्रमक असल्याचं दाखवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल। काही युवक भोंदूबाबाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये समोर। नागपूरच्या हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयातल्या 4 मातांचा मृत्यू ऑपरेशन थिएटरमधील जंतू संसर्गाने। 60 सदस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष। रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश। गुहागरमधील नरवण गावातील वाघेश्वरी देवीची प्रसिद्ध बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात। तीक्ष्ण लोखंडी गळ पाठीत टोचून साधारण 15 फूट उंचीवरून गोल प्रदक्षिणा मारून नवस फेडण्याची प्राचीन परंपरा। नेपाळमधल्या बारा येथील सिमरा शहरात पुन्हा एकदा कर्फ्यू लागू। जनरल झेड आणि यूएमएल कार्यकर्त्यांमध्ये वाढत्या तणावामुळे प्रशासनाचा निर्णय। तर लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचं पंतप्रधान सुशीला कार्कींचं आंदोलकांना आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।